लाडकी बहीण योजनेबाबत एक धक्कादायक दावा समोर आला आहे। आरटीआयमधून मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 92 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याचे सांगितले जात आहे आणि या लाभार्थ्यांना सुमारे 9,605 कोटी रुपये मिळाल्याचा दावा करण्यात आला आहे। मात्र हा पैसा नेमका कोणाला मिळाला? अपात्र लाभार्थी योजनेत कसे आले? आणि आता या रकमेची वसुली होणार का? चला संपूर्ण माहिती समजून घेऊया। नमस्कार। लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते। मात्र लाभार्थ्यांची पडताळणी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर अपात्र लाभार्थी समोर आल्याची माहिती आहे। आरटीआयमधील आकडेवारीनुसार तब्बल 62 लाख लाभार्थ्यांना ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे यादीतून वगळण्यात आल्याचे सांगितले जाते। याशिवाय सुमारे 16 लाख लाभार्थ्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे आढळण्याचा दावा आहे। तसेच सुमारे 4.5 लाख सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याची माहिती समोर आली आहे। याशिवाय संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा लाभ घेणाऱ्या सुमारे 3.6 लाख महिला, एकाच कुटुंबातील एकापेक्षा जास्त लाभार्थी असलेली सुमारे 2.5 लाख प्रकरणे आणि वयोमर्यादेपेक्षा जास्त वयाचे सुमारे 1.8 लाख लाभार्थी आढळल्याचे सांगितले जाते। जिल्हास्तरीय तपासणीत आणखी सुमारे 1.7 लाख लाभार्थी अपात्र ठरल्याचा दावा आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या सर्व प्रक्रियेमुळे सरकारच्या खर्चावर किती परिणाम झाला? मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर 2025 पर्यंत 2.1 कोटींपेक्षा जास्त लाभार्थ्यांना पैसे दिले जात होते, तर फेब्रुवारी ते मे 2025 या कालावधीत लाभार्थ्यांची संख्या 2.47 कोटींपर्यंत पोहोचल्याचा दावा आहे। यामुळे अपेक्षित मासिक खर्च सुमारे 2,450 कोटी रुपयांऐवजी 3,640 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाल्याची माहिती दिली जाते आणि मागील 24 महिन्यात योजनेवर सुमारे 76,261 कोटी रुपये खर्च झाल्याचेही सांगितले जात आहे। वसुली आणि पात्र लाभार्थी दरम्यान अपात्र लाभार्थ्यांकडून रक्कम वसुली करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले जात आहे। विशेषतः सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने लाभ घेतला असल्यास त्यांच्याकडून वसुलीचा मुद्दा चर्चेत आहे। सध्या पडताळणीनंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 1.65 कोटी असल्याचे या माहितीत नमूद करण्यात आले आहे। मात्र एक गोष्ट लक्षात घ्या, 92 लाख अपात्र लाभार्थी आणि 9,605 कोटी रुपयांचा आकडा हा आरटीआय आधारित दावा आहे। अंतिम अधिकृत निष्कर्षासाठी सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा महत्त्वाची आहे। तुम्हाला या प्रकरणावर सरकारने नेमकी काय कारवाई केली आहे हे जाणून घ्यायचे असेल तर कॉमेंटमध्ये अपडेट लिहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।